अहो अहो हो मिनिस्टर, कुठं गेलात? मी कधीचा बगीचात तुझी वाट बघतोय हा गजरा घेऊन, आणि तू आपली काय आलीच नाहीस. तुम्हाला काय होत आहे वाट बघायला? इथे घरातली कामं आटपतील तेव्हा. अहो कधीतरी हा मूड सोडा ना. कशाला रागवताय? जरा जुने दिवस आठवा की. आज कोणी घरात नाही आहे म्हणून तुम्हाला बोलावलं होतं. आजी आपली आहे त्या खोलीमध्ये, पण यायचंच की जरा थोडा वेळ. ती आपली आपली पलंगावर शांत पहुडली आहे. घ्या जरा गजरा घ्या. हम जब होंगे 60 साल के और तुम होंगी 55 की, बोलो प्रीत निभाओगी ना तब भी अपने बचपन की. हम जब होंगे 60 साल के और तुम होंगी 55 की, बोलो प्रीत निभाओगी ना तब भी अपने बचपन की. हम जब होंगे 60 साल के और मैं जब होंगी 55 की, तब भी प्रीत निभाऊंगी मैं अपने बचपन की. प्रीत की जोत जलाऊंगी मैं तब भी अपने बचपन की. हाँ बाहों का सहारा हो जब लकड़ी क्यों हम टेकेंगे, आँख भले धुंधली हो जाए दिल की नज़र से देखेंगे. आँखों में तुम यूं ही देखना, आँखों में तुम यूं ही देखना, क्या है ज़रूरत दर्पण की, बोलो प्रीत निभाओगी ना तब भी अपने बचपन की. रूप की ये मस्तानी धुन एक दिन तो ढल जाएगी, और किस्मत भी चेहरे पे समय का रंग मल जाएगी. तुम तब कहीं बदल ना जाना, तुम तब कहीं बदल ना जाना, कसम तुम्हें इस धड़कन की, बोलो प्रीत निभाओगे ना तब भी अपने बचपन की. ठंडी में तुम स्वेटर बुनना, ठंडी में तुम स्वेटर बुनना, हम लकड़ी चुन लाएंगे. बच्चों के संग बच्चे बनकर हम दोनों तुतलाएंगे. मिलजुल कर हम साथ रहेंगे, बात न होगी अनबन की, बोलो प्रीत निभाओगी ना तब भी अपने बचपन की. बोलो प्रीत निभाओगी ना तब भी अपने बचपन की. जाऊ द्या, जरा जास्तच लाडात आलाय तुम्ही आज. आता काय वय राहिलंय का आपलं हे? अगं म्हातारपण हे लहानपणासारखंच असतं म्हणतात, आणि आपण आपले चांगले संस्कार मुलांमध्ये देऊयात की, म्हणजे आपली सून आपली मुलं आपलं अनुकरण नाहीत का करणार? असू द्या. तुम्हाला काय होत आहे म्हणायला? तुम्ही सतत बाहेर जात असता मित्रांमध्ये, चहा पार्टी नको, संध्याकाळी गार्डनमध्ये फिरायला जाणं नको. मला कुठे मेलीला जमताय घराच्या बाहेर जायला? अगं घरातच तर कितीतरी गोष्टी या, तुला तर सगळं आणून देतो मी. घे हा गजरा, घे जरा बघ किती सुंदर जुईची फुलं आहेत, जरा बघ तरी तुझ्यासाठी आणलंय. वास येईल ना मला सारखा घरातला वास. त्या खोलीत गेले की दुपट्यांचा आणि लंगोटाचा वास. त्या खोलीत गेले की तो तुमचा आहे ना घटिंगट, आंघोळ मला वेळेवर करत नाही, आणि काय तो डिओ काय लावत असतो सारखा. त्या खोलीत आवरसावर करायला गेले की तिथला वास. आणि आता मातोश्री आहेत आजारी बिचाऱ्या, त्यांचा काहीच दोष नाही आहे, पण तिथे गेलं की माझं डोकं दुखायला लागतं. बाम, व्हॅसलीन, विक्स काय काय लावत असतात सारख्या. आता या सगळ्या वासांमध्ये आणि उरला सुरला वेळ त्या बाईनी काय केलं हे बघायला मी स्वयंपाकघरात जाते. कसलं बालपण टिकणार आहे माझं? तसंही बायकांचं जरा कमीच टिकतं म्हणा. पुरुषांसारखं थोडी तुम्ही बायका हुंदडतात. हां, काय शब्द वापरतेस तू? मी हुंदडत नाही. म्हणजे तसं निसर्गानेच तुम्हाला बनवलं आहे हो. मला कुठे फ्री होता येत आहे? आई रिटायर्ड होते, आपण नाटक नाही का बघितलं? झाली का ती कधी रिटायर्ड? कुठलीच आई होऊ शकली नाही आहे, कितीही नोकर चाकर ठेवले तरी. अगं हो, पण आपलं बालपण आपणच टिकवायचं असतं. आपले हातपाय आपल्यालाच नीट ठेवायला नकोत का? जुन्या आठवणींवरही आपल्याला जगता येतं बरं का, असं म्हणू नकोस तू. हो, हे मात्र खरं आहे.
मी अगदी आपण कुठेतरी जाऊया का 4 दिवस? मला यानं खरं वासांचा खूप कंटाळा आलाय हो. या जुईच्या फुलांचा वास सुद्धा येईना त्याच्यामुळे. हो हो, आलंय ते माझ्या लक्षात. आपण आता नक्की फिरायला जाऊया. हां, तू म्हणतेस ना ते अगदी खरं आहे. हा थोड्याफार फरकाने हा पिक्चर सगळ्यांच्या घरी असतो. आणि बालपण, तरुणपण आणि वृद्ध एकदम नाही म्हणू शकत आपण, पण वाढत जाणार आपलं वय, निसर्गाने आपल्यामध्ये केलेले बदल आपल्याला स्वतःला पचवायलाही खूप कठीण असतात आणि त्याच्यामध्ये दुसऱ्यांकडनं आपल्याला जो रिस्पॉन्स मिळत असतो की आता ह्यांना काय फिरायला जायचं आहे, म्हातारे झाले, हे काय अजून यांच्या हौसीमौजीचे दिवस त्यांचे झाले की आता करून पूर्ण. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे कितीही आत्ता जिवंतपणा ठेवला तरी जबाबदारीची जाणीव असते, त्याच्यामुळे ते आपल्याला टिकवून घेता येत नाही. आणि जशी ह्या 3 अवस्था व्यक्तीच्या असतात ना, तसे समाजातही आपल्याला बघायला मिळतात. समाजामध्ये 3 वर्ग असतात, खालचा वर्ग, मधला वर्ग आणि उच्च वर्ग. खालचा वर्ग तर बघायलाच नको, त्यांचं बालपण काय खूप कष्टाचं असतं, त्यांना बालपण काय माहितीच नसतं. आणि मधला वर्ग जो असतो त्यांनी निदान आपल्यासारख्या लोकांनी बालपण खूप छान उपभोगलं आहे, कारण आपले आईवडील, आपले आजी आजोबा, आपण संस्कारित घरांमध्ये होतो, त्याच्यामुळे त्या लोकांचे आपल्यावरती खूप उपकार आहे की आपण खूप लहानपणी हुंदडलो आहे, खेळलो आहे, रागावूनही घेतलं आहे, मस्त्या पण केल्या आहेत, झाडांवर पण चढलो आहे. तसे दिवस आता खरंच या मुलांना नाही बघायला मिळणार, याचं खूप वाईट वाटतं. आणि मग वय वाढलं, उच्च वर्गाचं तर काही विचारायलाच नको, त्यांचं सगळं वेगळंच असतं. त्यांना ते कधी लहानच नाही, ते नेहमी तरुणच असतात. तर तो एक वर्ग वेगळाच आहे की त्याच्यामध्ये तुम्ही काय, त्यांना काही लिमिटेशन्सच नाही आहेत. पण आपण जे आहे मध्यमवर्गीय, आपण सगळ्यांना घेऊन चालणारे असतो. तर परवा एका वृद्धाश्रमामध्ये आपण नेहमीच बघतो, वाचतो, टी व्हीला बातम्या बघतो, व्हॉट्सॲपला बघतो, तर कधीतरी भेटही दिली की तुम्हाला कळेल की आपण खरंच या वयापर्यंत किती किती सुखात आणि आनंदात आहे. मग हा आनंद आपण त्यांच्यात थोडासा वाटूया का? कारण की नकोसं झालं म्हणून घराच्या बाहेर काढलं, ज्यांच्याजवळ पैसा नव्हता म्हणून काढलं, जागा नव्हती म्हणून काढलं. आणि आश्चर्य तेव्हा वाटतं की सगळ्या सुखसोयी होत्या, पण सुनांना चालत नाही म्हणून त्यांना बाहेर टाकून दिलं. तर अशा खूप गोष्टी त्यांच्या ऐकायला मिळतात. तेव्हा मन अगदी अक्षरशः द्रवतं आपलं आणि असं वाटतं की आपण किती छोट्या छोट्या गोष्टीवर, आज मला बाहेर जायला नाही मिळालं म्हणून मी नाराज झाले. तर आपल्याला आता या वयामध्ये समाजासाठी काहीतरी करायचं आहे बरं का. तर म्हणून असे जे वृद्ध आहेत त्यांना जाऊन आपण त्यांचं बालपण जागवायचं आहे. कारण की टाळ्या वाजवल्याने आणि बोलत राहिल्याने असं म्हणतात योगावाले, आता पुढे योगाचं लेक्चर ऐकालच, तर त्याच्यामध्ये असं ते म्हणतात की तुम्हाला स्मरणशक्ती जर कायम ठेवायची असेल तर सतत कोणाशी तरी संपर्क ठेवा, बोलत राहा. टाळ्या वाजवल्याने ॲक्युप्रेशर होतं. तर मी आत्ता परवाच 15 ऑगस्टला जाऊन तिथे वृद्धांबरोबर वेळ घालवून आले आणि मला असं वाटलं की मी किती लहान झाले आहे, पुन्हा किती लहान झाले आहे.